नमस्कार. वर राजाला आणि वधू राणीला ताबडतोब मंडपाच्या गेटवर घेऊन येणे. लग्नास विलंब होत आहे. ज्यांना कोणाला वर ओवाळणी करायची त्यांनी तत्परतेने गेटवर जाऊन ताबडतोब वर ओवाळणी करून घेणे. शिंदे परिवार व चव्हाण परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ठरलंय रे, ठरलं 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 रे, ठरलं 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 ठरलं. काय ठरलं? म्हैस घ्या ठरलं ना. कोणती आवडली? अरे म्हैस घ्यायचं नाही बावळाटा, लग्न ठरलं. अरे कुठं नेमकं जमलं कुठं? आणि कोणत्या बाबतीला पोरगी द्यायला तयार झाला अशी? अरे आपण नाही का तू रिक्षा घेऊन गेलो पोरगी बघायला, ती उपीट खाल्लं होतं आपण त्याच्या घरी, तीच ना? आता बावळाटे खरे उपिटावलं नाही मग? नाही का पोहे खाल्ले आपण तिच्या घरी. अरे हा ती होय. अरे लय भारी राव ती बी. अरे जमलं, जमलं, प्रेम्या, जमलं, जमलं, जमलं. तुम्ही ना तुम्ही हेच करीत राहा. तुम्ही स्वतःचा फायदा द्या सोडून आणि लोकांना मदतच करीत येणार नुसतं. अहो जसं पेरावं तसं उगत असं सरपंच. आपण फक्त मदत करीत राहायची, फळाची अपेक्षा करायची नाही. असं ना? मग तुम्हाला गडी माणसं नाही दिसत मदत करायला? सगळ्या मदत तुम्ही बाई माणसाला करतात. अहो बाई माणसालाच निसर्गाने आबला दीन बनवलेले म्हणून त्यांना मदत करावं लागतं. तुमचा गैरसमज आहे. आजकालच्या महिला आबला बी नाहीत आणि दिन बी नाहीत. चांगलं ठोकून काढतात त्या गडी माणसाला. ते आता विसरून जा. आताच्या महिला आबला नाही, काय नाही, काय नाही, सगळ्या साबला झाल्यात एक खटी. आपण काही ना ज्यांना माहित नाही, सगळ्याच नाहीत ना सुशिक्षित, ज्यांना माहित नाही जिथं कमी तिथं आम्ही, अशी चेअरमनची टॅगलाईनच आहे. हा हा हा. त्यांना आम्ही मदत करतो. संगीचा बल केला नाही एवढ्यात? बल कधी जायचा ते आम्हाला विचारून जात असतो. तो प्रश्न वेगळा आहे, तो काढूच नका. धन्य रे बाबा तुमची, धन्य. लोकांचे बल्ब सुद्धा तुम्हाला विचारून उडत येत. बघा मग आता मग काय अवघड आहे नियोजन बा. असेल चेअरमनचं? हे कमी पडत आलेत. लग्न ठरलं, ठरलं रे ठरलं, लग्न ठरलं. वडील चालेल. त्याला धरलं या प्रेमाचं लग्न ठरलं या, लग्न ठरलं या लग्न ठरलं या. पण ह्यो प्रेम आहे कोण? मी स्वतः आणि मग तू काय म्हणतो प्रेमाचं लगीन ठरलंय? उत्सुकता सरपंच, लग्न जमलं शेवटी माझं. तुझं लग्न जमलंय चेअरमन? अहो असा कोणता बाप त्याच्या पुरीचा दुश्मन झाला आहे याच्या संग लग्न? त्यापेक्षा पुरीच्या बापानी पोरगी येरी डबरून द्यायची, वीज पाजायची, फाशीला द्यायची. याच्या संग लग्न म्हणजे सत्यानाश. काय सरपंच चेअरमन तुम्ही खुशाल असं लग्न जमलं माझं. ठरलंय खरं ठरलं. मी गेलो पोरगी बघायला. हा हा मग शेपोळी केली ती पोरगी, तो अशी भारी आहे. मध्यस्थी आहे का तू? मध्यस्थी नाही. होय, मग थोडक्यात पोहे चांगले झाले म्हणून पोरगीला पसंत केली काही नाही? नाही हो, खरंच पोरगी चांगली दिसायला. तिला मी आवडलो, मला ती आवडली. तू आवडलास तिला? चेअरमन सरपंच खरंच जमलं राव लग्न हा, माझं. सरपंच तसं नाही. ते एक म्हण आहे की काय दिला या गदी पे तो परी क्या चीज आहे. नाही त्या दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टीची पण खूप फॅन असतात. असतात. काही लोकांना काजळ सुद्धा आवडतं. याच्यातच सगळं आलं, सगळं त्याच्यातच. ह्या पंक्तीत अजून बुंदी आलेली नाहीये. वाढप्यांना विनंती आहे की कृपया बुंदी लवकर पाठवा आणि लहान लहान मुलं बघून वाढा, जेणेकरून अन्न उष्ट पडणार नाही, वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. सरपंच किरण बेरड स्वतः उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. तसेच वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी चेअरमन म्हणजे सचिन पंडितजी स्वतः उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि सहर्ष स्वागत करतो. हे गांठ्या, आमचं नाही स्वागत करणार, आम्ही बी सेलिब्रिटी येत. मला माहिती ना, तुम्ही फक्त जेवायला आलेले. जेवणाची व्यवस्था मंडपाच्या मागच्या बाजूला केलेली आहे, तिथं जाऊन आपण दोघांनी गेला. पण घंट्या मला काय म्हणायचं, हे तुला शिकवतो तरी कोण रे? हो, मी क्लास लावलाय. सकाळी विजय साबळे सरांकडे क्लास करतो आणि रात्री उद्धव काळपाड सरांकडे क्लास करतो. खायला निवेदन क्षेत्रातल्या तर लय दिग्गज लोकांची नावं घेत रे तू. फी देतो का फुकट शिकवतो? सध्या फुकटच शिकतोय. सुपाऱ्या चालू झाल्या, दिन थोडी थोडी करून. मग या प्रियाच्या लग्नाची घेतो का सुपारी? काय आला त्याच्याकडे मुली काढे बघते मी, काय खर्च उचलू मग खरंच. एक कंजूस बांबू ह्यो काय खर्च करणार रे? याने वराडाचा खर्च केला तरी लय झालं. पण घंटे तू भारी क्षेत्र निवडलंस राव. हा ना. तुला येत ना, तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. चांगला मोठा बिझनेसमॅन आणि निवेदक हो. धन्यवाद. सागर जाधव बग्गीवाले यांना विनंती आहे की बग्गी मंडपापासून थोडी दूर न्यावी. तिथे ट्रॅफिक होत आहे. नवरदेव उतरलाय खाली. आणि घोडेवाले बंडू शिरसाट, घोडा बाजूला घ्या. तिने लाथा मारून 5-6 पाण्याचे जार फोडलेले आहेत. दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो.
आईला घंट्याला चांगला सूर सापडणार बरं जाऊ का सरपंच आम्ही तयारी करायची आम्हाला परत. बर चालतंय या घंट्याचा भरोसा नाही हा. उद्धव काळा पडेल विजय साबळे शिकवायला म्हणल्यावर त्यो भरोसा नाही, त्यो मोठा निवेदक व्हायला बसलाय. वा 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 काय रे बाळू भाऊ हा तुम्हाला आमंत्रण आहे आपलं बरं का. काय जा सहकुटुंब सहपरिवार माझ्या लग्नाला यायचं. अरे आता मी एकटाच आहे, बायको गेलेली आहे माहेराला. बोलवायचं फोन करून. बरं आली तर बोलीन. हा काय लग्न आहे माझं. तू लग्न आहे? लय लेट करून टाकल्यासारखं झालं बाळू भाऊ तुम्हाला हे. मी आधीच सांगितलं तुम्हाला लग्न आहे माझं. मला वाटलं कोणाचं शेजाऱ्या पाजाऱ्याचं असेल. माझं आहे येत्या 24 तारखेला. किती तारीख? जुलै 24. आईला 24 जुलैला. हा. आईला भारी मुहूर्त काढला राहतो. का बरं कटारी आमुचे आपला सण असतो भाऊ त्या दिवशी. तुमचा पण मला ना ब्रँड भारी लागे ना, अशी देशी पांढरी बिंढरी आण नको. बाळू भाऊ हं. टेन्शन घेऊच नका. इंग्लिश मागू इंग्लिश. हा. कळलं इम्पोर्टेड माल. हा, बस. चालेल टेन्शन चालेल. नका. सहकुटुंब सहपरिवार येत्या 24 जुलैला माझ्या लग्नाला यायचं. प्रयत्न करतो. प्रयत्न नाही राव बाळू भाऊ येणार राव सगळीकडून सगळे. कुटुंबात फक्त 2च माणसं आहेत भाऊ आम्ही. बरं ठीक आहे चालतंय. मी तर 100% येणार ना, पण सोय झाली पाहिजे. हा? 100% करणार. जेवण खावण राहणं सगळं माझ्याकडे. चालेल. 24 तारीख फिक्स. 24 तारीख आज तुझ्यासाठी अख्खी. डीजे बीजे लावायचा बोल ठिकाणा नाचून घालून नाही का. चालेल, आता काळजीच चालतंय. नका येऊ करू. का? हा चल हा. लाग तयारीला बाकी हा, बाकी. हा. चला एक दिवस तर भागला आपला. ऐका ना सुजाता वहिनी काय रे प्रेमा? तुमच्याकडे निघलो होतो आता. का बरं? लग्न आहे बरं का. कोणाचं? हे माझं. तुझं? हा अरे बापरे, खरं काय? येत्या 24 जुलैला आहे. हा आणि आपलं हे चुलेवाडी नाही का चुलेवाडी. सुलेवाडी हा तिथं वय. हा तिथं लग्न आहे. अरे वा. सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी हजर राहायचं हा, लग्नाला. मग नक्कीच येणार ना. हा गाड्या बिड्या केलेल्या आपल्या गावातूनच हा का? डायरेक्ट चुलेवाडीला. बरं बरं बरं. जर तुम्हाला वाटलं ना या गाडी बसत नाही वराठी गाडी बसत नाही, आपल्या स्कॉर्पिओ पण केलेले आहेत. हा का? हा 4-5 मित्र आहेत त्यांनी गाड्या लावलेल्या आहेत. डायरेक्ट तिथं पोहोचायचं. बरं बरं. डीजे बीजे सगळी सोय केलेली आहे. अरे वा. नाच लाजायचं नाही बरं का वहिनी. बरं आहे बरं का नाही. चालतंय. थाटात यायची एकदम थाटात सगळी सोय जेवणाची वगैरे सगळी केलेली. हा ना हा चालतंय. हॉटेलला पण आणि तिथं पण मंडपात पण. हा का? हा जिकडे कम्फर्टेबल वाटन तिकडं. चालतंय ठीक आहे. येते ना नक्की येते. नक्की 24 या. तारखेला ना? 24 तारखेला. बरं बरं. 24 जुलै. 24 जुलै. हा चालतंय येऊ का. हो हो. कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतरयामी लख लख चंद. ओ सुजाताबाई काय विचार मग? कुठे निघल्या? या जरा इकडे या. कुठं? ते प्रेमेचं लग्न आहे म्हणले. हा दिलं ना मला आमंत्रण. मला पण आमंत्रण आहे, मग यायचं का नाही तुम्हाला लग्नाला? हा मग यायचं. तो म्हणला सहकुटुंब सहपरिवार या. कुठे सह कुटुंब सहपरिवार आणि तुमचं कुटुंब तरी कुठे येतं आता? अहो, ते नाही ना, त्यांना वेळच नाही, मला एकटीला जावं लागेल. अहो आमचं कुटुंब निघलंय पण त्यांना देतो मी ना ते आमच्या थार मध्ये बसून आपण जाऊ आपल्या फॉर्च्युनर मध्ये. काय तुमच्या बरोबर? मग अहो नाही नाही, ते लोक काय म्हणतील तुमच्या बरोबर लग्नाला गेले. लोकांच्या तर आता जाऊ द्या उगाच सॅन्सर म्हणून मी शब्द वापरत नाही. ते लोकांचं देत सोडून लोकांचा विचार करायचा नाही. तुम्ही कशा टेम्पोत जाणार आहेत का? नाही नाही, कमले आपले प्रेम म्हणला ना, गाड्या पण केल्या त्याने. कोणत्या गाड्या केल्या तुम्हाला माहितीये का? टमटम केल्या टमटम. त्यांनी जाणार आहेत का तुम्ही? हा का? अहो मस्तपैकी आपल्या फॉर्च्युनर मध्ये जाऊ. ती चुलेवाडी माहितीये का तुम्हाला कुठे? असा घाट स्टेशन आहे, असा निसर्ग आहे काय सांगू तुम्हाला. हे मस्त रोपवे, परत त्याच्यानंतर धबधबे, नदी, पाणी, लय भारी निसर्ग आहे. आपण तिकडेच फोटो सेशन करू, जरा फिरू तिकडे मस्त पैकी. तुम्ही गेले होते? लय वेळा लय हा वेळा का? गेलो. अहो नाही, चेअरमनबाई काय म्हणतील, तुम्ही आले सुजाता बरोबर आणि मी आली एकटी. चेअरमन बाईला काय कळू द्यायचं असतात ह्या गोष्टी. चेअरमन बाईची व्यवस्था केलेली आहे मी. चेअरमन बाई आमच्या थार गाडीमध्ये जाणार आहे. तिच्या बरोबर अजून तिच्या 2-3 मैत्रिणी आहेत, त्या जाणार. ती तिच्याच गडबडीत राहणार. आपण मस्त फॉर्च्युनर मध्ये सगळा आनंद घेऊ आणि लग्नात जेवायचं असतं वय तिथं. मस्तपैकी बाहेर जेवू आपण. चेअरमन बाई नाही, तुमचं कोणी नाही, मस्तपैकी जेवण सुद्धा करू बाहेर. अहो नाही, चेअरमन ते बरोबर नाही वाटत. चेअरमनबाईने बघितलं मग. चेअरमन बाईच्या डोळ्यावर मी भात बांधीन, तिला काही दिसणार नाही. तुम्हाला काय करायचंय जरी बघितलं तर माझं मी ते काय करायचं बघन. तुम्हाला यायचं का नाही ते सांगा. आणि लोकांचं? आता लोकांचा नकारावा विचार करू तुम्ही. लोकांना मी कुणी जर काही बोललं ना पळू पळू फटके टाकेन. तुम्ही लोकांचा नका विचार करू, तुमच्या मनातलं सांगा तुम्ही येणार का नाही.
चालतंय मग काय तुम्ही एवढं सोय केली म्हणल्यावर. फॉर्च्युनर मध्ये जायचंय म्हणजे चेअरमन बाईला मी कार मध्ये पाठवलंय, तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये घेऊन जाणार. हा. ते प्रेमाचे घरचे जाणार होते गाडीत, त्यांच्या बरोबर बरं नाही वाटत ना. टमटम मध्ये सुजाताबाईने टमटम मध्ये जायचंय बाई. हा ना. हा उगा पुढे इकडे तिकडे घाटात पडताना खाली आपलं मस्त पैकी तुम्ही आवरून ठेवायचं. मी गाडी धुवून धावून एकदम गाडी सेंट बीट मारून चालतंय घेऊन येतो. चालेल ना? हो तयारीत राहा मग. बरं बरं चालेल. कुंजवनाची सुंदर राणी. सरपंच यावेळी चेअरमननी आखाड पार्टीचं नियोजन केलेलं आहे. आता चेअरमनची आखाड पार्टी म्हणजे 3-4 गावांना चुलबंद आवत नसतंय, तुम्हाला तर माहिती. ते सगळे ना आपण आपल्या गावात नाही करायचं. तो म्हणलंय ये ना बाहेर जाऊन द्या ती. बाहेर का म्हणजे आपल्या गावात का नाही करायचं? अहो असं नियोजन केलंय सरपंच, सकाळी 2 कापायचे, संध्याकाळी 4 कापायचे. यायलाच लागतंय, नाद करते काय? आईला तुमच्या नादानी पण तिकडे जे पिणारे नाही ते बी पेतेत ना, त्याचं काय? अहो चेअरमनची आखाड पार्टी म्हणल्यावर इलेक्शन पेक्षा मोठा खर्च असतो तो सरपंच. 5 बोकडांचा बेथे. आज बोकड संपलं तरी लगेच दुसरी दावूनच आणलेली. बरं आहे. पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला करायचं तर करा, मी काय नाही म्हणत नाही. कोणी काय खावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण गावापासून थोडं बाजूला ठेवा. गावात नका ठेवू. काय होतं माहितीये का, नॉनव्हेज म्हणलं का लोक पिणारे येतात, पिणारे म्हणलं का न पिणारे येतात, न पिणाऱ्याला बी इच्छा होऊ शकते पिण्याची. छोटे छोटे मुलं येतं, वयात आलेले मुलं येतं. एखादं जरी तुमच्या आखाड पार्टीमुळे प्यायला लागलं तरी ते लय मोठं पाप आहे. बरोबर आहे. हा विचार सारासार झालेला आहे, त्यामुळे ही आखाड पार्टी आमच्या मळ्यात. हा मळ्यात ठेवा, मळ्यात. दिवशी गावातले कुत्रे सकट आमच्या मळ्यात असतील. बरं. हडकं बिडकं ते काय त्यांची बी नुसती वाय 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 वाय. याला काय झालंय? अरे लग्न ठरलं म्हणून रडतो का काय? अरे लग्न झाल्यावर लोक रडते 2-3 वर्षांनी, सुद्धा आताच रडतोय. तुम्ही करा चर्चाच करा. बा लग्न मोडलं इथं. लग्न म्हणलं कस काय? जे पोरीसोबत लग्न जमलं होतं ती पोरगी पळून गेली दुसऱ्या सोबतच. घ्या म्हणजे याचा पूल उद्घाटनाच्या दिवशीच पडलाय. आधी पाडला, लग्न अजून टाइम आहे. म्हणजे अगोदर उद्घाटनाच्या अगोदरच याचा पूल पाडला. सिमेंट में दम नाहीये. इस सिमेंट में जान नाही. तुम्ही असं राहू गुचली तर लग्न मोडलंय. सरपंच हा अभिनंदन करा, का रे? भावनी झाली. झाली. हा पहिली सुपारी भेटली होती, मग? पण आता कॅन्सल झाली. पण भेटली तर होती, त्याचा आनंद जादा आहे. अरे बापरे, कस काय भेटले तू? 2 मिनिटं थांबा, याला बोनी झाली याची. बस तुम्ही नाही का कायम सांगत असतात, आपल्याला जी व्यक्ती आवडती, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करावं. हा मग त्याचं काय? हे माझ्या डोक्यात पक्क भिनलंय. हा आता काय झालं, जी सुपारी भेटली होती का लग्नाची, त्यांनी मला ऍडव्हान्स घ्यायला घरी बोलवलं. बर. घरी गेलो तिथं तुमचे काही विचार, तुमचे तत्व सांगितले मी. हा ते तत्व त्यांच्या घरच्यांना लय आवडले. त्यांनी मला 2000 रुपये ऍडव्हान्स बी दिला. हा आणि मी निघालो तेवढे ती पोरगी पळत पळत आली, रडायला लागली. तिला तुम्ही जे सांगितलं नाही का, जी व्यक्ती आवडती, जिच्यावर प्रेम आहे, आपण तिच्याशीच लग्न करावं, पुढचं आयुष्य सुकर होतं. तिला माझं आहे ना, जो नवरदेव आहे का त्याच्यावर अजिबात म्हणजे प्रेमच नाही. मी घरच्यांच्या हट्टा खातर लग्न करते, माझं आमक्या आमक्यावर प्रेम आहे. अरे बाप, तुमचे विचार माझ्या डोक्यात भिनलेले. म्हणलं जाय पळून त्याच्या बरोबर, त्याच्या बरोबर लग्न. मग गेली पळून ते सुपारी बॉम्ब आली. सुपारी बॉम्बली. कंठ्या त्या पुरीचं नाव जया नागर मोते होतं का? हा, पण तुला कसं माहित? तीच पोरगी होती ना बावळटार. म्हणजे तू ज्या पोरी संग लग्न होतं गेली पळून लागली. अरे बावळा ठेका रे तू. अरे त्याच पुरीसोबत माझं लग्न जमलं होतं. तू काय वाट पुढ्यावर करे. थांब. गांठ्या कोणत्या राशीचा आहे, कोणत्या मुहूर्त हो जन्मला? बघा राव, चालतं लग्न मोडीला येणे.